नमस्कार मित्रांनो, ओनली BCS या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव हेमंत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत. आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. आपण जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये आपण अनेक टॉपिक कव्हर केले. व्हेरिएबल बघितले, इफ एल्स स्टेटमेंट म्हणजेच काय कंट्रोल स्टेटमेंट बघितले, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप हे बघितले. त्यानंतर कोणता टॉपिक बघितला आपण फंक्शन. तर ह्या सर्वांचं आपण यूज करून आपण आता येणारे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे, तर आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत ते जावास्क्रिप्टच्या मदतीने. म्हणजे हे तुम्हाला समजेल की सेम एक्झाम्पल जावास्क्रिप्टमध्ये आपण कशाप्रकारे सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर फंक्शनच्या मदतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. म्हणजे काय तुमची प्रॅक्टिस होणार आहे. आणि हे क्वेश्चन काय असे क्वेश्चन नाही, हे मोस्टली काय जनरली इंटरव्ह्यूमध्ये पण विचारण्यात येतात. असे काही क्वेश्चन घेतलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे फॅक्टोरियल नंबर फाइंड करायचा आहे. फॅक्टोरियल नंबर म्हणजे काय? एक मॅथेमॅटिकल टर्म आहे, काय ऑपरेशन आहे. तर आपण कशाप्रकारे जर गिव्हन नंबरचा आपल्याला फॅक्टोरियल फाइंड करायचा आहे म्हणजे काय n इज इक्वल टू 5 घेतलेला आहे. तर काय 1 पर्यंत 5 नंबरचा 5 नंबरचा फॅक्टोरियल आपण कसा फाइंड करणार आहोत? 5 पासून तर 1 पर्यंत येणाऱ्या सर्व नंबरची मल्टिप्लिकेशन किंवा 1 पासून ते 5 पर्यंत येणाऱ्या सर्व नंबरची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय n इज इक्वल टू 5. तर आन्सर कसं लॉजिक कसं असेल 5 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 1 किंवा 1 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 5 असंही तुम्ही करू शकता. तर चला आता आपण बघूया लॉजिक आणि आपण बघूया की कशाप्रकारे जावास्क्रिप्टमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह केला जातो. तर मी सिंपल फंक्शन तयार करत आहे. तर मी सांगितलं होतं की फंक्शन आपण कशाप्रकारे तयार करू शकतो. फंक्शन आपण बेसिकली फंक्शन कीवर्डने तयार करणार आहोत. तर फंक्शन फंक्शन फंक्शनमध्ये मी काय पास करणार आहे आता मला फंक्शन तर फंक्शन कीवर्डचा यूज करून आपण फंक्शन तयार केलं. त्यानंतर फंक्शनचं नाव काय असणार आहे? सिम्पली मी काय मेन्शन करतो फॅक्ट. या फॅक्टमध्ये मला ज्या नंबरचा फॅक्टोरियल फाइंड करायचा असेल, तो नंबर मला पास करावा लागेल. अर्थात म्हणून मी काय एक पॅरामीटर घेतलेला आहे एन नावाचा. ह्या पॅरामीटर म्हणजेच काय प्लेस होल्डर. ओके. ज्यावेळेस मी फंक्शनला कॉल करेल, त्यावेळेस ह्या एनच्या जागी व्हॅल्यू पास करेल म्हणजेच आर्ग्युमेंट पास करेल. त्यालाच त्यालाच आपण काय ह्या प्लेस होल्डर किंवा हा पॅरामीटर आहे त्या जागेवर आपण व्हॅल्यू पुट अप करू. आता लॉजिक काय येणार आहे? आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल. जर मी एकही नंबर नाही घेतला, तर माझा बाय डिफॉल्ट फॅक्टोरियल काय असणार आहे? 1 असणार आहे. म्हणून मी एक व्हेरिएबल तयार करत आहे युजिंग लेट कीवर्ड. व्हेरिएबलचं नाव असणार आहे फॅक्टोरियल. फॅक्टोरियलमध्ये मी काय व्हॅल्यू घेतलेली आहे? 1. आता मला 1 बाय 1 व्हॅल्यूला मल्टिप्लिकेशन करायचं असेल किंवा व्हिजिट करायचं आहे, तर मी काय यूज करू शकतो? फॉर लूप. तुम्ही लूपिंग यूज करू शकता. लूपिंगमध्ये सर्वात ईझी आणि कन्व्हिनियंट मला लूप वाटतो तो म्हणजे फॉर लूप. म्हणून मी फॉर लूपचा यूज करत आहे. फॉर लूपमध्ये मी स्टार्टिंग कोणापासून करणार आहे? अर्थात 1 पासून स्टार्टिंग करणार आहे. म्हणून काय लेट आय इज इक्वल टू 1. त्यानंतर कंडिशन मेन्शन करणार आहे. मला कितपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे, कितपर्यंत मला नंबरला व्हिजिट करायचं असेल. तर आय लेस दॅन इज इक्वल टू एन. एनची व्हॅल्यू म्हणजे काय? माझा नंबर. त्या नंबरचा फॅक्टोरियल फाइंड करायचा आहे. म्हणजे काय तो नंबर पण स्वतः इन्क्लूड होणार आहे. म्हणून काय लेस दॅन इक्वल टू एन. त्यानंतर काय इन्क्रिमेंट ऑपरेशन. त्यानंतर मेन लॉजिक म्हणजे काय? जर कंडिशन माझी ट्रू असेल, तर फॉर लूप एक्झिक्यूट होणार आहे, राइट? तर फॉर लूप मधला लूपला मला चालवावं लागेल, ट्रॅव्हल करावं लागेल, 1 बाय 1 एलिमेंटला व्हिजिट करावं लागेल. माझं ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. म्हणून मी माझ्या फॉर लूपच्या बॉडीमध्ये आलो आणि इथे काय लॉजिक म्हणणार आहे? फॅक्टोरियल मी वरतीच डिफाईन केला होता. म्हणून काय फॅक्टोरियल इज इक्वल टू सिमिलर फॅक्टोरियल मल्टिप्लाय आय. ओके. आय मध्ये माझी व्हॅल्यू असणार आहे म्हणून आय. आणि सिम्पली मी हे आलेलं आन्सर काय इथे रिटर्न करणार आहे युजिंग रिटर्न कीवर्ड. आणि इथे काय असणार आहे? फॅक्टोरियल. हे आन्सर मी रिटर्न केलं. आता माझं लॉजिक डिसाईड झालं. आता मला फंक्शनला कॉल करायचं असेल, तर मी काय करणार आहे? कन्सोल डॉट लॉग आणि याच्यामध्ये काय म्हणणार आहे? फॅक्ट. आणि कोणत्या नंबरचा मला फॅक्टोरियल फाइंड करायचा आहे? मला वाटतं की मी 5 नंबरचा फॅक्टोरियल फाइंड करायचा असेल. तर मी काय 5 नंबर मी पास केला आणि आता मी 5 नंबरचा फॅक्टोरियल फाइंड करणार आहे. तर बघा काय आला आन्सर? मला 120 आला. आला मित्रांनो. जर मला 4 चा फॅक्टोरियल फाइंड करायचा असेल, तर मी इथे 4 पास करेल आणि बघा आन्सर काय आला? 4 आला. ओके. अशा प्रकारे आपण फॅक्टोरियल फाइंड करू शकतो.
त्यानंतर आता काय त्यानंतर आपण बघणार आहोत फायबोनासिस सिरीज. फायबोनासिस सिरीज अशी सिरीज असते, की त्याचं ती सिरीज म्हणजे कशी वर्क करते ते मी पहिले सांगतो. ही सिरीज 0 आणि 1 पासून स्टार्टिंग होते. त्यानंतर येणारा पुढचा डिजिट किंवा पुढचा नंबर तो कशावर डिसाईड होणार आहे त्याच्या पाठीमागच्या 2 नंबरवर किंवा त्याच्या प्रिव्हियस नंबरवर. म्हणजेच काय प्रिसिडिंग व्हॅल्यू. आता कसं? तर बघा, आपल्यासमोर ही एक सीरीज दिसत आहे. कशी प्रिंट झालेली आहे तुम्ही बघू शकता. स्टार्टिंग कोणापासून होणार आहे? 0 आणि 1 पासून. 0 आणि 1. त्यानंतर पुढचा येणारा नंबर काय असणार आहे? बघा, ती कशावर असणार आहे? सम ऑफ त्याच्या प्रिव्हियस नंबरवर. म्हणजे काय 0 प्लस 1 काय येणार आहे? 1. त्यानंतर त्याचा पुढचा नंबर कसा येणार आहे? 1 प्लस 1 काय होणार आहे? 2. त्यानंतर काय 1 प्लस 2 काय येणार आहे? 3. अशा प्रकारे ही सीरीज प्रिंट होत असते. तर आता मला काय करायचं आहे 5 नंबरपर्यंत किंवा 5 नंबर्स हवे आहे. त्यापर्यंत मला माझी सीरीज प्रिंट करून दे. ओके. युजरने एंटर केला 5 नंबर म्हणजे काय? ही सीरीज कशी होणार आहे? 0 प्लस 0 आणि 1 पासून स्टार्ट होणार आहे. त्यानंतर 1 प्लस 2 काय 1 प्लस 1 नाही सॉरी 0 प्लस 1 काय 1 त्यानंतर 1 प्लस 1 काय 2 त्यानंतर काय 1 प्लस 2 म्हणजेच काय 3 इथपर्यंत ही सीरीज प्रिंट होणार आहे. म्हणजे काय याच्यामध्ये किती नंबर आले 0, 1, 2, 3 आणि 4. ओके. तर 3 पर्यंत ती सीरीज प्रिंट होणार आहे. ओके. तर अशी मला सीरीज प्रिंट करायची असेल, तर मी काय करणार आहे? सिंपल लॉजिक मी एक फंक्शन तयार करतो युजिंग फंक्शन कीवर्ड. फंक्शनला नाव दिलेलं आहे फायबोनासिस. फंक्शनला नाव देतो मी फायबोनासिस. ओके. यामध्ये मी काय नंबर पास केलेला आहे. त्या नंबरपर्यंत मला सीरीज हवी आहे. त्यानंतर माझं लॉजिक काय असेल, जर माझा नंबर हा काय लेस दॅन इज इक्वल टू 1 असेल, तर सिम्पली मला रिटर्न कर तोच नंबर. ओके. त्यानंतर एल्समध्ये काय असणार? माझं मेन लॉजिक. लॉजिक काय असणार आहे? रिटर्न कीवर्डचा यूज केलेला आहे. आता मी काय इटरेट करत आहे. याच फंक्शनला मी कॉल करणार आहे अगेन. पण याच्यामध्ये लॉजिक असणार आहे. लॉजिक काय असणार आहे? बघा, कशी सीरीज प्रिंट होत आहे? प्रिव्हियस नंबर म्हणजे प्रिसिडिंग नंबर यांची ॲडिशन होत आहे. तर कशाप्रकारे होणार आहे? आणि त्या ॲडिशन वरून पुढचा नंबर डिसाईड होत आहे, राइट? तर कसं होणार आहे लॉजिक? मी सेम फंक्शनला कॉल करणार. फंक्शनचं नाव काय? फायबोनासिस. याच्यामध्ये काय? पहिले n-1 ओके. आणि त्यानंतर त्याचा अजून मागील नंबर म्हणजे काय? फायबोनासिस n-2 ओके. यांच्या दोघांची ॲडिशन नुसार येणारा नंबर ठरणार आहे. आता काय? माझी सीरीज तर मला मिळेल त्या नंबरपर्यंत, पण त्या सीरीजला मला प्रिंट करावं लागेल. तर प्रिंटसाठी मी पुन्हा एक फंक्शन लिहितो. फंक्शन ह्याला नाव दिलं आहे प्रिंट आणि प्रिंटमध्ये काय नंबर पास केलेला आहे. म्हणजे त्या नंबरपर्यंत मला नंबर म्हणजे माझी सीरीज प्रिंट करून दे. आता आम्हाला 1 बाय 1 नंबरला ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणजेच काय व्हिजिट करायचंय, म्हणजेच काय प्रिंट करायचं आहे. तर मी काय यूज करणार आहे फॉर लूप. आत्ताच आपण बघितला फॅक्टोरियलमध्ये. इथे मी आयला डिसाईड केलं म्हणजे आय तयार केलेला आहे युजिंग लेट कीवर्ड. आय स्टार्टिंग करणार आहे मी 0 पासून. त्यानंतर आय लेस दॅन असणार आहे कोणापर्यंत नंबरपर्यंत आणि आय काय असणार आहे इन्क्रिमेंट ऑपरेशन पुढच्या नंबरला व्हिजिट करण्यासाठी. त्यानंतर मी इथे काय सिम्पली प्रिंट करणार आहे ह्या फंक्शनला. कोणता? पहिला फंक्शन. या पहिल्या फंक्शनला मी पास केलं आणि त्यामध्ये मी काय पाठवलं? च्या जागी आय म्हणजे काय? नंबर पाठवले. आता सिम्पली मी ह्या प्रिंट फंक्शनला इथे कॉल करेल म्हणजे माझी सीरीज प्रिंट होऊन जाणार आहे. कसं कॉल करणार आहे? सिम्पली प्रिंट ओके. प्रिंटमध्ये मी काय म्हणणार आहे? माझा इन म्हणजेच काय? नंबर. मला 5 पर्यंत नंबर हवा आहे. तर काय? आता बघा कसं येतं आन्सर. आलं मित्रांनो, 5 पर्यंत माझी फॅब्युनॅसिस सीरीज प्रिंट झाली. स्टार्टिंग कुठून झाली? 0 पासून. त्यानंतर काय 1. त्यानंतर 0 प्लस 1 काय येणार आहे? आन्सर 1. त्यानंतर काय 1 प्लस 1 आन्सर काय येणार आहे? 2. त्यानंतर काय 1 प्लस 2 काय आन्सर आलं? 3. अशा प्रकारे अशा प्रकारे आपण फायबोनासिस सीरीजचं लॉजिक परफॉर्म करतो. अतिशय सिंपल.
त्यानंतर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय असणार आहे? स्क्वेअर ऑफ काय सम करायची आहे. कोणाची? गिव्हन ॲरे मधल्या एलिमेंटची. त्या एलिमेंटची सम म्हणजेच काय त्यांच्या स्क्वेअरची सम मला प्रिंट करून हवी आहे. त्यांच्या स्क्वेअरची सम मी कशी प्रकारे प्रिंट करू शकतो तेही आता आपण बघूया. त्यासाठी काय सिंपल लॉजिक असणार आहे. एक मी फंक्शन तयार करतो. फंक्शन युजिंग फंक्शन कीवर्ड. त्या फंक्शन कीवर्डला मी नाव देतो सम ऑफ स्क्वेअर. या सम ऑफ स्क्वेअर मध्ये मी काय पास करणार आहे? ॲरे. आता मी ॲरेला तर पास केलं. आता त्या ॲरेच्या प्रत्येक एलिमेंटच्या स्क्वेअरचं सम काढायची आहे आणि त्यांची ॲडिशन म्हणजेच त्यांची सम मला प्रिंट करायची आहे. तर मी ते कसं करू शकतो? रिटर्न म्हणणार, सिम्पली रिटर्न कीवर्डचा यूज करणार आहे. ओके. रिटर्न मध्ये मी काय रिड्यूस फंक्शन किंवा रिड्यूस मेथड म्हणू शकतात तुम्ही. ॲरेची मेथड आहे ती यूज करणार आहे. त्यामुळे आपण सम गेट करणार आहोत. आता रिड्यूस मेथड कशाप्रकारे वर्क करते हे आपण येणाऱ्या दिवसांमध्ये बघूया आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये बघूया. पण आता एक्झाम्पल आलं आहे तर बघूया, की ॲरे मी घेणार आहे. कोणत्या ॲरेचा? ॲरेमधून ॲरेची मला सम करायची आहे त्यांच्या एलिमेंटची, म्हणून मी जो घेणार आहे ॲरे, त्या ॲरेला ॲरे म्हटलेला आहे. त्यानंतर त्याला अप्लाय करायची आहे रिड्यूस मेथड, म्हणून काय डॉट रिड्यूस. आता ह्या रिड्यूसमध्ये 2 पॅरामीटर असणार आहे किंवा कॉलबॅक म्हणू शकतो आपण. यामध्ये काय असणार आहे? एक ॲक्युम्युलेटर आणि ह्या ॲरेचा 2 पॅरामीटर आपण म्हणूया. तर काय 2 पॅरामीटर मधला एक तर काय असणार आहे? ह्या ॲरेची व्हॅल्यू ती कोण रिप्रेझेंट करणार आहे? ती रिप्रेझेंट करणार आहे नम. ओके. तर मी काय म्हणणार आहे पहिले तर ॲक्युम्युलेटर मी डिसाईड करून घेतो. ॲक्युम्युलेटर काय असणार आहे माझा? ॲक्युम्युलेटर माझा सम म्हणतो मी आणि एक काय असणार आहे ॲरे मधली व्हॅल्यू. ओके. ॲरेची व्हॅल्यू म्हणजे मी काय इथे म्हणत आहे नम. नम मध्ये काय असणार आहे? माझ्या ॲरेची व्हॅल्यू. ओके. तर बघा आता एरो फंक्शन यूज केलेलं आहे सम. सम म्हटलो आहे. सम प्लस काय म्हणणार आहे? नम. नम मध्ये काय आहे? माझी ॲरेची व्हॅल्यू आहे, राइट? तर नम मल्टिप्लाय नम त्याच नंबरला मल्टिप्लाय होणार आहे. आणि ॲक्युम्युलेटर म्हणजे काय? आता ॲक्युम्युलेटरच्या जागी म्हणजे समच्या जागी कोणती व्हॅल्यू प्लेस होणार आहे? समची व्हॅल्यू काय असणार आहे? बाय डिफॉल्ट 0. 0 म्हणजे काय? इनिशियल व्हॅल्यू. रिड्यूस मेथडच्या याच्याने आपण केलं तर. अशा प्रकारे माझं लॉजिक असणार आहे. हे लॉजिक मी परफॉर्म केलेलं आहे. आता काय सिम्पली मी ह्या फंक्शनला कॉल करणार आहे. मला आन्सर मिळून जाईल सम ऑफ ऑल स्क्वेअर ऑफ गिव्हन ॲरेज नंबर. ओके. तर मी कसं करणार आहे? कन्सोल कॉल इथे आलो. कन्सोल डॉट लॉग ह्यामध्ये मी काय पास करणार? सम ऑफ स्क्वेअर आणि मी ह्यामध्ये एक ॲरे पास करणार आहे. तर ॲरे काय? 1, 1, 2, 3, 4. बघा, आता काय आन्सर यायला हवं? आलं 30. 30 हे आन्सर काय आहे? 1 चा स्क्वेअर, त्यानंतर प्लस 2 चा स्क्वेअर, प्लस 3 चा स्क्वेअर, प्लस 4 चा स्क्वेअर. यांच्या सर्वांची ॲडिशन मिळून काय आलं आन्सर? 30. अशा प्रकारे आपण हा क्वेशन सॉल्व्ह करू शकतो बाय युजिंग रिड्यूस मेथड आणि युजिंग ॲरे. आता हे आपण कशाप्रकारे रिड्यूस मेथड म्हणजे काय आणि ही कशाप्रकारे आपण यूज करतो आणि ही कशी मी सम फाइंड केली, ही आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघूया ॲरे टॉपिक बघताना. त्यानंतर नेक्स्ट आहे की ट्रायंगलचा टाइप तुम्ही प्रिंट करा. आता ट्रायंगलचा टाइप काय असू शकतो? तुमचा आयसोस्केल आहे ट्रायंगल की इक्विलेटर आहे? हे आपण ॲरेच्या सॉरी इफ आणि एल्स यूज करून आपण डिसाईड करू शकतो. तर आता ते कसं करणार आहे? म्हणजे काय? जर तुमच्या ट्रायंगल तो तुम्ही ट्रायंगल देणार आहे, त्यांची तिघं साइड ओके. तिघं साइड हे सेम असेल, तर काय असणार आहे? तो इक्विलेटर असणार आहे. जर त्याचे दोघं साइड सेम असेल, दोघं साइड हे सेम असेल, तर तो आयसोस्केल असणार आहे. जर त्याची त्याची काय नाहीतर तो काय असणार आहे? स्केलेन असणार आहे.
तर स्केलेन म्हणजे काय? ऑल साइड डिफरंट. ओके. तर ते आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो? बघा. चौथा क्वेश्चन की राइट अ फंक्शन टू चेक ट्रायंगल टाइप. मी आत्ताच सांगितलं. जर 3 साइड ट्रायंगलला किती साइड असतात? 3 साइड असतात. तर 3 साइड जर सेम असेल, तर तो काय असणार आहे? इक्विलेटर. जर 2 साइड सेम असेल, तर तो काय असणार आहे? आयसोस्केल. जर तिघी साइड डिफरंट असेल, तर तो काय असणार? स्केलेन. स्केलेन. तर कशाप्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो ते आता बघूया आपण. एक मी फंक्शन तयार करत आहे युजिंग कॉन्स्ट. फंक्शनला नाव देत आहे ट्रायंगल. ओके. ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये मी एरो फंक्शनचा यूज करत आहे. राइट. या ट्रायंगल मध्ये मी 3 साइड पास करणार आहे. म्हणजे काय? ए पास केला, बी पास केला आणि सी पास केला. त्यानंतर सिम्पली इफ लावणार आहे. इफ मध्ये मी काय कंडिशन अप्लाय करणार आहे. जर ए ची साइड माझी ए ची साइड इक्वल असेल, सेम असेल कोणाच्या साइड पेक्षा बी, ऑर ऑर काय? लॉजिकल ऑर. ओके. लॉजिकल ऑर नाही येणार. लॉजिकल अँड येईल. कारण की मला त्याच्यामधल्या दोघी कंडिशन ह्या ट्रू करायच्या असेल, म्हणजे काय? 2 कंडिशन चेक करायचे आहे. जर 2 कंडिशन ह्या ट्रू असेल, तर माझा येणारा आन्सर काय असणार आहे? ट्रू. म्हणजे काय? ए ही साइड इक्वल असेल बी आणि काय? बी ही साइड इक्वल असेल सी. म्हणजे काय? तिघी साइड या माझ्या ट्रायंगलच्या सेम आहे. म्हणून काय? मी स्ट्रिक्ट इक्वालिटी यूज करणार आहे. म्हणजे ट्रिपल इक्वल. तर मी काय म्हणणार आहे? सिम्पली मी काय म्हणणार आहे? कन्सोल डॉट लॉग काय म्हणणार आहे? इक्विलेटर. इक्विलेटर. ओके. जर जर आता मी पुढची कंडिशन म्हणजे काय? एल्स. या एल्स मध्ये एक कंडिशन देतो. ती कंडिशन काय असेल? कंडिशन अशी असेल, की 2 साइड जर सेम असेल, तर तो काय असणार आहे? आयसोस्केल. तर कसं? ए इज इक्वल टू म्हणजे ट्रिपल इक्वल टू बी स्ट्रिक इक्वल टू. आता काय? याच्यामध्ये आपल्याला सर्वच कंडिशन नाही चेक करायच्या. ॲट 2 कंडिशन म्हणजे काय? मी ऑर यूज करणार आहे. ऑर काय सांगतो? जर दोघांमध्ये एकाही टेबलमध्ये माझी व्हॅल्यू 1 किंवा ट्रू असेल, तर आन्सर काय असणार आहे? ट्रू असणार आहे. म्हणजे काय? मल्टिपल व्हॅल्यूज मी कंपेअर करतोय एका टाईमाला. तर त्या व्हॅल्यूमध्ये एकाचा आन्सर पण 1 असेल, एक कंडिशन पण ट्रू होत असेल, तर काय आन्सर असणार आहे? ट्रू. तर बघा कसं येणार आहे. तर ऑर त्यानंतर काय? बी ची साइड ओके. बी ची ही साइड इक्वल असेल सी पेक्षा. ओके. आणि सी हा इक्वल असेल ए पेक्षा. म्हणजेच काय? ए ची साइड इक्वल असेल ए पेक्षा. तर काय? सिम्पली कन्सोल कन्सोल डॉट लॉग इथे काय करणार आहे? आयसो आयसो स्केल. आयसो स्केल. ओके. जर काहीच नसेल, तिघी साइड डिफरंट असेल, तर काय येणार आहे आन्सर? माझं स्केल आहे. म्हणजे काय? बाय डिफॉल्ट म्हणजे इथे एल्स मी म्हणू शकतो. जर काहीच नसेल, तर तिसरी कंडिशन काय असणार आहे? स्केलेन. तर काय? कन्सोल डॉट लॉग इथे काय मी म्हणतो, की हे स्केलेन. ओके. अशा प्रकारे आपलं लॉजिक म्हणजे काय? ट्रायंगलचा आपण टाइप चेक करत आहोत. आता मी सिम्पली ह्या फंक्शनला कॉल करणार आहे. फंक्शनचं नाव आहे माझे ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये मी काय 3 व्हॅल्यू पास करणार आहे. जर मी व्हॅल्यू दिली 20, ए ची व्हॅल्यू अ, दुस दुसरी म्हणजे बी ची व्हॅल्यू पण 20 दिली, सी ची व्हॅल्यू पण 20 दिली. आन्सर काय असेल? बघा इक्विलेटर म्हणजे काय? तिघी साइड इक्वल आहे. जर मी
सिंपल पुन्हा एक कॉल करतो सेम फंक्शनला ट्रायंगल. आता 2 साइडची व्हॅल्यू मी सेम पास करतो आणि काय इथे असणार आहे 30, 39. ओके. तर काय यायला पाहिजे आयसोस्केल. तर पहिल्या याच्यामध्ये इक्विलेटर, दुसऱ्या याच्यात आयसोस्केल दिलेला आहे. जर मी पुन्हा एक कॉल करतो आणि यामध्ये आता तिघी व्हॅल्यू मी डिफरंट पास करतो. ओके. ही तिघी व्हॅल्यू मी डिफरंट पास केल्या, तर काय आलं स्केल. समजलं मित्रांनो? अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एका ट्रायंगलचा टाइप फाइंड करू शकतो. ओके. त्यानंतर सिंपल एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल येऊ शकतं, की आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्हॉवेल्स फाइंड करायचे आहे, की माझ्या स्ट्रिंगमध्ये, गिव्हन स्ट्रिंगमध्ये व्हॉवेल आहे किंवा नाही. ओके. हे कसं बघणार आहोत आपण, पुन्हा बघणार बघणार आहोत हे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण स्ट्रिंग टॉपिक बघूया अरेमधलं. पण आता आलेलं आहे तर मी हे एक्झाम्पल पण घेऊन घेतो. यामध्ये काय एक फंक्शन क्रिएट करतो आहे, एरो फंक्शन. एरो फंक्शनला मी काय नाव देतो व्हॉवेल. व्हॉवेल नाही देत, काउंट व्हॉवेल देतो. काउंट व्हॉवेल. याच्यामध्ये काय असणार आहे, मी माझी स्ट्रिंग पास करणार आहे. ओके. आता तुम्हाला माहिती आहे वॉवेल काय असतं? वॉवेल म्हणजे माझ्या गिव्हन स्ट्रिंगमध्ये ए, आय, ओ, यू, ई ह्या कॅरेक्टरपैकी एकही कॅरेक्टर आला तर मी सिम्पली मेसेज देईल की वॉवेल आर इन्क्लूड किंवा वॉवेलचं काउंट मी प्रिंट करू शकतो. तर काय? तर वॉवेलसाठी मला एक ॲरे तयार करावा लागेल. तर मी एक ॲरे तयार करतो आहे. त्याचं नाव देतो वॉवेल आणि तो कसला असणार आहे? कॅरेक्टर्स म्हणजेच काय स्ट्रिंगचा ॲरे असणार आहे. त्यामध्ये मी 1 बाय 1 कॅरेक्टर पास करतो. तर काय ए असेल, तर काय आय असेल, दुसरा कॅरेक्टर काय असू शकतो ओ असेल, तिसरा त्याच्यानंतरचा कॅरेक्टर काय असेल डब्ल्यू असेल, डब्ल्यू नाही सॉरी यू असेल, यू त्याच्यानंतरचा काय कॅरेक्टर असेल ई असेल. ओके. हा मी एक ॲरे तयार करून घेतला. आता एक मी काउंट एक व्हेरिएबल तयार करून घेतो युजिंग लेट कीवर्ड. काउंटची इनिशियल व्हॅल्यू काय असेल 0. ओके. स्टार्टिंग व्हॅल्यू काय असणार आहे 0. देन आता मला 1 बाय 1 चेक करायचं आहे, की माझ्या स्ट्रिंगमध्ये मी जी पण स्ट्रिंग पास करणार आहे, त्या स्ट्रिंगमध्ये अ, माझे म्हणजे व्हॉवेल्स एक्झिस्ट करतात की नाही. तर स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला मला पहिले 1 बाय 1 ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणजे लेटरनुसार चेक करायचं आहे, कॅरेक्टरनुसार, अल्फाबेटनुसार. तर मला काय त्या स्ट्रिंगला अरेमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. अरेमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण ना स्प्लिट मेथडचा यूज करतो. आता आपण स्प्लिट मेथड कशासाठी यूज होते आणि कशी होते, हे आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघूया. पण आता सांगून देतो. स्प्लिट मेथडचा आपण यूज करणार आहोत. तर मी एक व्हेरिएबल तयार करतो. ओके. त्याला नाव देतो ARR म्हणजे तो ॲरे असणार आहे. ओके. ॲरेमध्ये काय आता कोणाला कन्व्हर्ट करायचं आहे मला ॲरेला स्ट्रिंग. तर str मध्ये माझी स्ट्रिंग आहे. इथे मी काय पास केलं स्प्लिट माझी मेथड स्प्लिट आणि ह्या स्प्लिटमध्ये मी काय डबल कोड. डबल कोड पास केले, तर मला काय आलं हे ॲरे हा स्ट्रिंगमध्ये किंवा सॉरी माझी जी गिव्हन स्ट्रिंग होती तिला मी ॲरेच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं. मी इथे कन्सोल करून दाखवू शकतो. कन्सोल डॉट लॉग आणि मला काय जो ॲरेमध्ये मी कन्व्हर्ट केली होती स्ट्रिंगला तो प्रिंट करत आहे. तो ॲरे मी इथे प्रिंट करत आहे. आता मला 1 बाय 1 ट्रॅव्हल करायचं आहे म्हणजे 1 बाय 1 कॅरेक्टर्सला व्हिजिट करायचं आहे, की चेक करणार आहे, की माझे व्हॉवेल्स एक्झिस्ट आहे किंवा नाही. ओके. त्या माझ्या स्ट्रिंगमध्ये. तर मी कसं करेल युजिंग फॉर लूप. ओके. फॉर लूपमध्ये मी काय करत आहे, फॉर ऑफ लूप. ओके. फॉर ऑफ लूप कसा यूज करायचा मी आपण लूपिंगमध्ये बघितलंच आहे. आपण येणाऱ्या अॅरेच्या व्हिडिओमध्येही बघणार आहोत. फॉर ऑफ लूपमध्ये काय यूज केलं, एक कॅरेक्टर डिफाईन केला. त्या कॅरेक्टरमध्ये कोणाचे एलिमेंट असणार आहे, मी आत्ता जो अॅरे तयार केलेला आहे स्ट्रिंगचा त्याचे एलिमेंट असणार आहे. म्हणजे मी त्या अॅरेला पास केलं. आता याच्यामध्ये काय असणार आहे, आता मला सिम्पली चेक करायचं आहे, की माझा व्हॉवेल एक्झिस्ट करतात का या अॅरेमध्ये किंवा ह्या स्ट्रिंगमध्ये किंवा ह्या स्ट्रिंगच्या अॅरेमध्ये. तर कसं करणार आहे, एक कंडिशन लावली इफ. इफमध्ये काय म्हणणार आहे व्हॉवेलमध्ये काय आहे, व्हॉवेलचा अॅरे आहे राइट. व्हॉवेलमध्ये इन्क्लूड एक प्रॉपर्टी असते स्ट्रिंग आणि अॅरेमध्ये. इन्क्लूड्स काय करते, की सिम्पली ट्रू अँड फॉल्समध्ये बुलियन व्हॅल्यू देते, की एलिमेंट एक्झिस्ट करतो किंवा नाही. आणि काय चेक करायचं आहे व्हॉवेलमध्ये मी काय पास करत आहे, कोणता अॅरे
कोणत्या ॲरेवर मला चेक करायचं आहे किंवा ॲरेचे एलिमेंट चेक करायचे आहे, तर त्या ॲरेचे एलिमेंट. तर माझं काय असणार आहे ॲरे, या ॲरेमध्ये काय असणार आहे, सिम्पली मी काय पास करणार आहे, कॅर. ओके. तर मी कसं करेल, असं नाही करणार. इन्क्लूड्स मी प्रॉपर्टी यूज केली. आता काय यूज करणार आहे, कॅर. कॅरला काय करणार आहे, लोअर केसमध्ये मी कन्वर्ट करणार आहे. म्हणजे काय, कॅपिटल पण असू शकतात ना स्ट्रिंग मध्ये लेटर, तर त्यांना सर्वांना लोअर केस, म्हणून मी काय यूज करणार आहे, टू लोअर केस. एक बिल्ट इन मेथड आहे लोअर केस. कॅमल केस मध्ये असणार आहे लोअर केस. लोअर केसमध्ये असेल, जर माझ्या याच्यामध्ये वॉवेल प्रेझेंट असेल, म्हणजे काय, हे बघा, हा माझा वॉवेलचा ॲरे होता. या ॲरेला जी मी स्ट्रिंग एंटर करत होतो, त्या स्ट्रिंगला मी युजिंग स्प्लिट मेथडने ॲरेमध्ये कन्वर्ट केलं. ॲरेमध्ये कन्वर्ट केल्यावर मी इथे प्रिंट करत आहे. आता त्या मला चेक करायचं आहे, की हे वॉवेल म्हणजे A-I-O हे अल्फाबेट माझ्या ह्या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट आहे किंवा नाही, कॅरेक्टर. तर मी कसं काय, मला फॉर लूप यूज करावा लागेल. म्हणून काय, मी फॉर ऑफ लूपचा यूज केलेला आहे. कॅर काय रिप्रेझेंट करत आहे, माझ्या ह्या आपण जो आता ॲरे तयार केला त्या ॲरेच्या सर्व एलिमेंट्सला. आता एक कंडिशन अप्लाय केली, म्हणून काय इफ यूज केलेला आहे. इफ मध्ये काय, जर ह्या वॉवेल मधल्या एकाही लेटर याच्यामध्ये असेल, तर सिम्पली काय, काउंट आपण चेक करणार आहोत की किती वॉवेल्स एक्झिस्ट करताय. तर बघा तुम्ही, इथे काय येणार आहे, इफ मध्ये वॉवेलमध्ये इन्क्लूड्स ही मेथड असते. इन्क्लूड्स म्हणजे काय, की ह्या वॉवेल्समध्ये इन्क्लूड्स म्हणजे काय, आपण इन्क्लूड्स काय करणार आहे, ट्रू आणि फॉल्स मध्ये बुलियन व्हॅल्यू देणार आहे, की ते एलिमेंट एक्झिस्ट करत असेल तर ट्रू देणार, आणि नाही करत असेल तर फॉल्स देणार. तर आता चेक करण्यासाठी वॉवेलमध्ये आपण चेक करणार आहोत कोणाचे एलिमेंट, ॲरेचे एलिमेंट. कोणत्या ॲरेचे, ह्या ॲरेचे, म्हणजे मी ती स्ट्रिंग पास करणार आहे त्या ॲरेचे एलिमेंट. ओके. ते ती स्ट्रिंग मधले लेटर्स काही कॅपिटल असू शकतात किंवा स्मॉल असू शकतात. तर तर ते सर्व लेटरला मला आता वॉवेल काय आहे, स्मॉल आहे, लोअर केसमध्ये आहे. तर ते लेटरला ऑफकोर्स मला सर्वांना लोअर केसमध्ये करावं लागेल. म्हणून काय, त्या कॅर कॅर कोणाला रिप्रेझेंट करत आहे, हे आपण जी स्ट्रिंगचा ॲरेला. ओके. त्या कॅरला डॉट टू लोअर केस, हे काय एक बिल्ट इन मेथड आहे स्ट्रिंगची. यानुसार आपण लोअर केसमध्ये आपले ॲरे मधल्या एलिमेंटला करून घेतलं. जर असेल तर काय, सिम्पली काउंट काय होता माझा 0. आता काउंटमध्ये काय 1 ॲड होणार आहे किंवा काउंट प्लस प्लस. ओके. आणि सिम्पली या फंक्शनला मी कॉल करणार आहे. कसं कॉल करणार? काउंट वॉवेल, आणि ह्या याच्यामध्ये मी पास केली स्ट्रिंग काय, माझं नाव करतो हेमंत. आता हेमंत पास केलेलं आहे. याच्यामध्ये वॉवेल एक्झिस्ट करतात की नाही ते आपण बघूया. तर बघा, माझ्या याच्यामध्ये हेमंत ही स्ट्रिंग झाली पण वॉवेल्स प्रिंट नाही झाले. का नाही झाले? कारण की मी काउंटला कन्सोल नाही केलं आहे. इथे सिंपल मी काय करणार आहे, काउंटला कन्सोल करणार. कन्सोल डॉट लॉग, इथे काय, इथे काय होणार आहे, प्लस प्लस असं म्हटलं. आता बघा, बघा किती आहे, वन वन वॉवेल्स आहे. ओके. 0 पासून स्टार्ट होणार आहे. तर काय, किती वॉवेल्स आहे माझ्या याच्यात, वन वॉवेल आहे. HEMANT. तर काय, 2 वॉवेल हवे होते. तर यांनी काय केलं, की 0 आणि 1 दिलेलं आहे. हे रॉंग आहे. तर काय होत आहे, तर आपण काय करूया, सिम्पली याला काय करूया, बघू आपण ट्राय करू ना. इथे काय, काउंट, इथे काय इन्क्रिमेंट होणार, राइट. आणि इथे सिम्पली बाहेर रिटर्न, रिटर्न काय करणार आहे मी, काउंट. आणि सिंपल याला कन्सोल डॉट लॉग मध्ये एंटर करणार आहोत. बघा, आला आन्सर माझं. काय आला आन्सर मित्रांनो, 2 आले आहे. पहिलं आपलं रॉंग झालं होतं. तर काय, आपल्याला या फॉर लूपच्या बाहेर आपल्याला आन्सर रिटर्न करावा लागेल. ओके. तर त्याने आन्सर काय रिटर्न केला माझ्यासाठी, 2. का, मला 0 आणि 1 दाखवत होतं, कारण की आपला
ॲरेची स्टार्टिंग काय आहे? 0 पासून होतं म्हणून ती आपल्याला व्हॅल्यू येत होती. आपण ते व्हॅल्यू कशात प्रिंट करत होतो? त्या फॉर लूपमध्ये. त्या फॉर लूपच्या बाहेर केली असती प्रिंट तर आन्सर मला प्रॉपर मिळालं. तुम्ही बघू शकता. माझ्या ह्या स्ट्रिंगमध्ये किती व्हॉवेल आहे? ई आणि ए हे 2 व्हॉवेल आहे म्हणून त्यांनी काउंट किती दिला? 2 आणि अ, तुम्ही असंही मेसेज प्रिंट करू शकतात, की व्हॉवेल एक्झिस्ट किंवा नाही. तर इथे तुम्ही कन्सोल यूज करू शकतात. ओके, कन्सोल डॉट लॉग की व्हॉवेल एक्झिस्ट. कशामध्ये करावं लागेल तुम्हाला? इथे. इथे तुम्ही मेन्शन करू शकतात आणि त्या व्हॉवेल्सलाही तुम्ही प्रिंट करू शकता. नाही तर तुम्हाला काउंट प्रिंट करायचा असेल तर तुम्ही काय तुम्ही हे लॉजिकनुसार करू शकतात किंवा हा प्रोग्राम फॉलो करू शकता. तर मी आशा करतो, की हे आत्तापर्यंतचे जेवढे पण एक्झाम्पल आहे तुम्हाला नीट समजले असेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकतात आणि तुम्ही मला Instagramवरही फॉलो करू शकतात आणि तिथेही तुम्ही मला विचारू शकतात आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, बाय मित्रांनो.